मुंबईत आज पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागामध्ये आज पावसाची चिन्ह वर्तवण्यात येतं। राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे। अवकाळी पाऊस होतोय। हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाले। त्यामुळे आता तापमानामध्ये अधूनमधून घट होताना दिसते। मागील 2 दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आहे। हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते। आज पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येते। राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले। राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाले आहे। आपल्यासोबत हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, नमस्कार मॅडम। लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुद्धा झालेला आहे। मुंबईमध्ये आज पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। काय यावरती आपण विश्लेषण कराल? हवामान विभागाने गेले 3-4 दिवसापासून आम्ही असं म्हणतोय की सर्वसाधारणतः राज्यामध्ये सोमवारपासून काही ठिकाणी राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता मेघगर्जनेसह वर्तवण्यात येते। तशा प्रकारे पूर्वानुमानानुसार स्थिती घडते। आजही तशा प्रकारचं, कालही तशा प्रकारचं पूर्वानुमान मुंबईबद्दल जर का म्हणायचं असलं तर पूर्वानुमानामध्ये आणि जे अलर्ट दिले त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 दिवस हलक्या पावसाची किंवा हलके थंडस्टॉर्म होण्याची शक्यता, ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्याचा प्रभाव जो असेल जास्त तो कदाचित आपल्याला दुपारच्या नंतर दिसू शकेल। पण आता मुंबई आणि मुंबईच्या उत्तर कोकणातल्या सर्व भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे असं दिसतंय। मात्र याचा कुठेतरी आता शेतकऱ्यांना फटका बसतोय, शेतीचं कुठेतरी नुकसान होतंय। जी ढगाळ वातावरण आहे, थोडंसं तापमान जे आहे, रात्रीचं तापमान जे आहे ते थोडंसं वाढलेलं आहे, दिवसाचं तापमान कमी झालं आणि आर्द्रताही थोडीशी आहे। त्याच्यामुळे शेतीवरती त्याचा थोडा परिणाम नक्कीच होऊ शकतो। तशा प्रकारचे इशारे कृषी विभागालाही दिलेले आहे। बदललेल्या ह्या वातावरणातली जी स्थिती आहे त्याच्याप्रमाणे कृषी विभागालाही भारतीय हवामान विभागातर्फे सूचना गेलेल्या आहेत। तशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी पुढेही देण्यात येतील। जी, आपण पाहतोय की या बदलत्या हवामानामुळे, वातावरणामुळे कुठेतरी आता आरोग्यावरती परिणाम होताना पाहायला मिळते। नागरिकांना आपण काय आवाहन कराल? सर्वसाधारणतः हे जे इशारे आहेत ते आम्ही पुढचे 4 ते 5 दिवसात कशा प्रकारे वातावरण राहणार तशा प्रकारचे इशारे आम्ही देत असतो। तर एकंदरीत ढगाळ वातावरण, आर्द्रता जास्त आणि काही ठिकाणी आपण बघतो की काल राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर गेलेलं आहे। खास करून महाराष्ट्राच्या आतल्या भागांमध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40-42 डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे। त्याचबरोबर आता आपण बघतो की काही ठिकाणी पुढचे 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर त्या दोघांचा जर का आपण एकत्रित परिणाम बघितला तर नक्कीच त्याचा परिणाम आरोग्यावरती, कृषीवरती या सर्व घटकांवरती होण्याची शक्यता आहे। तशा प्रकारचे इशारे हवामान विभागाने आरोग्य विभागालाही दिलेले आहेत की काय कशा प्रकारे येणाऱ्या 4 ते 5 दिवसात वातावरण असेल म्हणून। जी, धन्यवाद होसाळीकर सर, आपण दिलेल्या या विश्लेषणासाठी, दिलेल्या माहितीसाठी। मुंबईत आज पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागात आज पावसाची चिन्ह आहेत। राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।